नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल आपण इथे पाहणार आहोत एक्सरसाइज 3.2 मधला. हाफ द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँग्युलर garden whose length is 4 meter more than its width is 36 meter. Find the dimension of the garden. सो इथे लेंथ आणि ब्रेड्थ फाइंड करायची, डायमेन्शन ऑफ गार्डन फाइंड करायचे जे रेक्टँग्युलर आहे. आणि त्याच्याविषयी दोन सिच्युएशन दिले आहेत. फर्स्ट दिलेत हाफ द पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर गार्डन इज 36 मीटर अँड लेंथ इज 4 मोर दॅन इट्स विड्थ. सो इथे आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ हे दोन व्हेरिएबल्स असतील. सो लेट लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन इज एक्स मीटर अँड विड्थ ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन इज y meter consider करूया. So first situation, half of perimeter of rectangular garden is 36 meter. So first situation, half the perimeter of rectangular garden is half of 2 into x plus y. So total perimeter is 2 into x plus y. As garden is rectangular and perimeter of rectangular is 2 into x plus y and it's half the perimeter. So 1 upon 2 into x plus y is equals to 36 meter. That is the half of the perimeter of rectangle is equals to 36 meter is given. So 2 will get cancelled from numerator and denominator. It will remains x plus y equals to 36. So we will get equation x plus y equals to 36. Next second situation आपल्याला माहिती आहे लेंथ इज 4 मोर दॅन इट्स विड्थ. सो लेंथ जी आहे ती विड्थ पेक्षा 4 मीटरने जास्त आहे. सो लेंथ आपण कन्सिडर केलेली आहे एक्स आणि विड्थ घेतलेली आहे वाय. सो विड्थमध्ये जर 4 ॲड केले तर ते लेंथच्या इक्वल होणार आहे. सो याच्यावरनं सेकंड इक्वेशन मिळेल लेंथ एक्स इज इक्वल्स टू विड्थ प्लस 4 that is y plus 4. This is the second equation. Then solve these two equations graphically. So for graph we have to prepare a table. Let's consider first equation x plus y equals to 36. So y is equals to 36 minus x. So put the values of x. Put x equals to 0. We will get y equals to 36. Put x equals to 18. So y will be 18. 36 minus 18, it is 18. If x is 20, then y 36 minus 20, that is 16. If x is 36, then y is 36 minus 36, that is 0. So we will get different points of this equation or solutions of this equation. Out of this we will consider point P 18 18 and Q 20 60 to plot the line of this equation. Next second equation x is equals to y plus 4. So here vary the values of y. First consider y equals to 0. So you will get x equals to 4. If y is 0, x is 4. If y is 2, x will be 6. If y is minus 4, then x will be 0. 4 minus 4, 0. So here we will consider 2 points A, 4, 0 and 0 minus 4. So plotting this point A and B and joining by a straight line, we will get the representation of this equation. So I have plotted here graph. So इथे plot graph मी already plot केलेला आहे. Scale मी change केलेली आहे 1 centimeter equals to 2 units and on both axes. आणि स्केल मी अशी घेतलेली प्रत्येक 1 सेंटीमीटर नंतर 2 4 6 8 10 12 14 16 असं एक्स आणि वाय ॲक्सेस दोन्ही ॲक्सेसवरती सेम स्केल घेतलेली आहे. सो इकडे -2 -4 -6 -2 -4 -6 या पद्धतीने स्केल घेतल्यावरती फर्स्ट पी पॉईंट प्लॉट केलेला आहे. पी पॉईंट आहे 18 18 18 18 पी. सेकंड 20 16 एक्स ॲक्सेसवरती 20 वाय ॲक्सेसवरती 16 आणि पी आणि क्यू मधून पास होणारी स्ट्रेट लाईन प्लॉट केली. दिस लाईन रिप्रेझेंट्स एक्स प्लस वाय इक्वल्स टू 36. नेक्स्ट सेकंड लाईन प्लॉट करण्यासाठी नेक्स्ट इक्वेशन मधले आपण नेक्स्ट 2 पॉईंट्स ए आणि बी सिलेक्ट केले होते 4 0 आणि 0 -4 ए बी. सो 4 0 मिळाला ए इथे
एक्स ॲक्सिसवरती आणि -0 - 4 मिळालं वाय ॲक्सिसवरती. हे दोन पॉईंटमधून पास होणारी स्ट्रेट लाईन प्लॉट केली, तिला लेबल केलं x=y+4 आणि ज्याचं इंटरसेक्शन इथे मिळालं आहे आपल्याला पॉईंट क्यू मध्ये. सो इंटरसेक्शन पॉईंट इज द सोल्युशन ऑफ दिस पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. सो इंटरसेक्शन आहे पॉईंट आहे 20, 16. सो x कोऑर्डिनेट 20, y कोऑर्डिनेट 16. सो हे या पेअरचं सोल्युशन असणार आहे. So graphical solution of above problem is xy 20, 16. Hence length of the rectangular garden is 20. x आपण कन्सिडर केलं तर लेंथ म्हणून लेंथ मिळाली 20. x ची व्हॅल्यू म्हणजे लेंथ. y कन्सिडर केलं तर विड्थ म्हणून y ची व्हॅल्यू 16 म्हणजे विड्थ. अँड विड्थ ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन इज 16 मीटर. नेक्स्ट एक्झाम्पल 6 आपण इथे कन्सिडर करूया. गिवन द लिनियर इक्वेशन 2x + 3y - 8 = 0, राईट अनदर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स such that the geometrical representation of the pair so formed is intersecting lines, parallel lines, coincident lines. So given equation is 2x + 3y - 8 = 0. Compare with a1x + b1y + c1 = 0. याच्यासोबत आपल्याला ते कम्पेअर करायचे आहे. सो एक्स एक्सचे कोएफिशियंट कम्पेअर केल्यावर a1 ची व्हॅल्यू मिळेल 2, y चे कोएफिशियंट कम्पेअर केल्यावर b1 ची व्हॅल्यू मिळेल 3 आणि कॉन्स्टंट टर्म कम्पेअर केल्यावर c1 ची व्हॅल्यू मिळेल -8. सो इंटरसेक्टिंग लाईनसाठी आपल्याला कंडिशन माहिती आहे. फर्स्ट केस आहे इंटरसेक्टिंग लाईन्स. a1/a2 नॉट इक्वल्स टू b1/b2. सो a1 ची व्हॅल्यू आहे 2 आणि b1 ची व्हॅल्यू आहे 3. सो इथे रेशो असेल a2/a2 नॉट इक्वल्स टू 3/b2. सो हे रेशो इक्वल न येण्यासाठी आपल्याला a2 आणि b2 ची अशी व्हॅल्यू चूज करावं लागेल की हे दोन रेशो इक्वल नसतील. सो इथे मी मोस्टली प्राईम नंबर्स चूज करायचा प्रयत्न करेन जेणेकरून हे रेशो इक्वल येणार नाहीत. प्राईम नंबर जर चूज केले 5 आणि 7 a2 आणि b2 साठी, सो रेशो होतील 2/5 विच इज नॉट इक्वल्स टू 3/7. हेन्स न्यू लिनियर इक्वेशन काय बनेल a2x + b2y + c2 = 0, 5x + 7y = 0. कॉन्स्टंट टर्म इथे 0 ठेवली आहे मी. तर फर्स्ट इक्वेशन दिलेली इक्वेशन आणि ही इक्वेशन हे दोघींसाठी आपल्याला ज्या लाईन्स मिळतील त्या लाईन्स असतील इंटरसेक्टिंग लाईन्स, म्हणजे त्याला सोल्युशन असणार आहे. सो इंटरसेक्टिंग लाईनसाठी आपल्याला आन्सर मिळेल 5x + 7y = 0. सो हे आन्सर वेगवेगळं असू शकतं प्रत्येकाचं. जसं a2 आणि b2 ची व्हॅल्यू चूज कराल त्याप्रमाणे हे इक्वेशन बदलतील. सो इथे खूप सारे आन्सर मिळणार आहेत, त्यापैकी कोणतंही एक आन्सर तुम्ही लिहू शकतात. नेक्स्ट पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईनसाठी कंडिशन आहे a1/a2 = b1/b2 विच इज नॉट इक्वल्स टू c1/c2. सो इथे आपल्याला दोन रेशो इक्वल पाहिजे a1/a2 आणि b1/b2चा, आणि थर्ड रेशो वेगळा पाहिजे, डिफरंट पाहिजे यापेक्षा. सो इथे a1, b1 आणि c1 ची व्हॅल्यू माहीत आहे. a1 ची व्हॅल्यू आहे 2, b1 ची व्हॅल्यू आहे 3 आणि c1 ची व्हॅल्यू आहे -8. सो इथे 2/a2 = 3/b2 नॉट इक्वल्स टू -8/c2 असं पाहिजे. सो a2 आणि b2 साठी मी इथे एक नंबर घेईन आणि त्यांनी न्यूमरेटर म्हणजे a1 आणि b1 ला मल्टिप्लाय करून ते व्हॅल्यू a2 आणि b2 असं चूज करेल. सो मी इथं जर 2 नी मल्टिप्लाय केलं दोन्ही नंबर्सला तर मला a2 साठी मिळेल 4 आणि b2 साठी मिळेल 6. आणि 2 × 2 4 होईल, 2 × 3 6 होईल. याने काय होणार आहे, रेशो जो असेल a1 आणि a2चा आणि b1/b2चा तो इक्वल राहील. आणि c2 साठी मी कोणता एक प्राईम नंबर चूज करेल जेणेकरून तो रेशो या दोन रेशोपेक्षा वेगळा असेल. सो इथे मी चूज करेल c2 साठी 5. सो अशा पद्धतीने नंबर्स चूज केले a2, b2 आणि c2 साठी की a1/a2 आणि b1/b2 रेशो इक्वल असेल आणि c1/c2 रेशो वेगळा मिळेल. तर इथे a1/a2 आणि b1/b2चा रेशो मिळाला आहे 1/2 आणि c1/c2चा रेशो मिळाला आहे -8/5 जे वेगळे आहेत. सो सेकंड इक्वेशन आपल्याला इथे मिळेल a2x + b2y + c2 = 0. सो a2 ची व्हॅल्यू आपण चूज केली ती 4, b2 ची 6 आणि c2 ची 5. सो इक्वेशन मिळेल 4x + 6y + 5 = 0, जी पॅरलल लाईन्सची कंडिशन सॅटिस्फाय करेल. नेक्स्ट थर्ड कोइन्सिडंट लाईन. कोइन्सिडन्स लाईनसाठी इक्वेशन
आपल्याला माहिती आहे रेशो काय आहे, A1/A2 इज इक्वल्स टू B1/B2 इक्वल्स टू C1/C2. तिन्ही रेशो इक्वल पाहिजेत. आणि A1, B1, C1 ची व्हॅल्यू मला माहिती आहे 2, 3 आणि -8. सो A2, B2 आणि C2 ची व्हॅल्यू मला फाइंड करण्यासाठी कोणताही एक नंबर चूज करून त्या न्यूमरेटरला मी मल्टिप्लाय करेल. जर मी इथं 2 चूज केला, सो 2 नी मल्टिप्लाय करायचं, 2 × 2 4, मग A2 ची व्हॅल्यू 4, 2 × 3 6 म्हणून B2 ची व्हॅल्यू 6, 2 × -8 -16 म्हणून C2 ची व्हॅल्यू -16. अशा पद्धतीने व्हॅल्यू चूज केल्यावर आपल्याला जो रेशो मिळेल तो इक्वल असेल. 2/4 इज इक्वल्स टू 3/6 इज इक्वल्स टू -8/16. हे सगळ्याचा रेशो मिळेल 1/2. म्हणून इथे जे नवीन लिनियर इक्वेशन आपण घेणार आहोत ती होईल 4x + 6y - 16, जी ही कंडिशन सॅटिस्फाय करेल कोइन्सिडेंट लाईनची. A1/A2 इक्वल्स टू B1/B2 इक्वल्स टू C1/C2. सो इथे पण तुम्हाला डिफरंट आन्सर मिळतील. जर तुम्ही दुसरा नंबर चूज केला तर वेगवेगळे आन्सर इथे पॉसिबल आहेत.